अतिशय पौष्टिक असणाऱ्या पण मुलांना अजिबात न आवडणाऱ्या भाज्या त्यांना कशा खाऊ घालायच्या हे आपल्याला माहितीच असतं। आज आपण अशीच एक साधी रोजच्या जेवणाची थाळी पाहूया। यामध्ये मुलांना न आवडणाऱ्या भाज्या असून सुद्धा मुलं ही थाळी खूप आवडीने खातील। तर त्यासाठी चपात्या बनवण्यासाठी परातीमध्ये मी 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। चवीपुरतं मीठ घालून चांगलं मिक्स करून घेतलं। थोडं थोडं पाणी घालून मऊ भिजवून घ्यायचं। चपाती मस्त मऊ आणि नाजूक होण्यासाठी थोडंसं यामध्ये तूप घातलं, अर्धा चमचा तूप घातलेला आहे। तूप घातल्यानंतर थोडंसं हलक्या हाताने आपटत आपटत कणिक चांगली बनवून घ्यायची। या पिठाला आपण जितकं चांगलं मळून घेऊ ना, चपाती सुद्धा तितकीच चांगली मऊ राहते, मस्त फुगते सुद्धा। आणि पीठ चांगलं मळून घेतलं ना, कणिक जास्त वेळ भिजत ठेवायची सुद्धा गरज लागत नाही। सुरुवातीलाच हे पीठ मी भिजवून घेतलेलं आहे, बाकीचं सगळं होईपर्यंत पीठ सुद्धा चांगलं भिजलं जाईल। इथे मी थोडासा दुधी भोपळा घेतलेला आहे, त्याची साल काढून घेऊयात। आता दुधी भोपळा ही एक अशी भाजी आहे, याची सुकी भाजी बनवा, रस्सा भाजी बनवा किंवा कोणताही पदार्थ बनवला ना तरी सुद्धा मुलं इतक्या आवडीने खात नाहीत। तर त्यासाठी दुधी भोपळ्याचं आज आपण वरण बनवणार आहे। या वरणामध्ये दुधी अजिबात दिसणार तर नाही, चवीला सुद्धा खूप छान लागेल, मुलं सुद्धा खूप आवडीने खातील। तर हे पहा, दुधी मोठाच कट करून घेतलेला आहे। आता यामध्ये 2 चमचे मुगाची डाळ घेतली, त्यानंतर 2 चमचे तुरीची डाळ घेतली आणि 2 चमचे मसूरची डाळ घेतली। 3 प्रकारच्या डाळी थोड्या मी इथे घेतलेल्या आहेत, हवं तर एकाच प्रकारची डाळ वापरू शकता। दुधी आणि ह्या सगळ्या डाळी व्यवस्थित धुवून घेतल्या। आता यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ आणि थोडासा हिंग घातला। हे व्यवस्थित बुडेल इतपत यामध्ये पाणी घेतलं। कुकरला लो टू मीडियम फ्लेमवरती याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। फक्त दुधीचीच अशीच भाजी किंवा रस्सा भाजी जर बनवून दिली ना, मुलांना त्याची चव जास्त आवडत नाही। त्यामुळे 3 प्रकारच्या डाळीमध्ये आपण शिजवून घेणार आहे, यामुळे दुधीची चव सुद्धा थोडीशी बॅलन्स होईल, मुलं सुद्धा खूप आवडीने खातील। आता वरण आणि रस्सा भाजीसाठी एक मसाला बनवून घेऊयात। तर त्यासाठी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतली। थोडंसं मीठ घालून मोठं वाटून घ्यायचं। तर हे पहा, मोठं वाटून घेतलेलं आहे। आता रस्सा भाजी बनवण्यासाठी एक कांदा सुद्धा बारीक कट करून घेऊयात आणि वरणाच्या फोडणीसाठी थोडासा टोमॅटो सुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे। आता डाळ आणि दुधी शिजतायत तोपर्यंत रस्सा भाजी करून घेऊया। तर त्यासाठी एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेतलं। अर्धा चमचा जिरे ऍड केले। जिरे चांगले तडतडल्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा ऍड केला। कांद्याचा हलकासा रंग बदलल्यानंतर यामध्ये बनवून घेतलेलं 1 चमचा वाटण यामध्ये काढून घेतलं। काही सेकंद हे सुद्धा परतून घेतलं। तर इथे मी 1 वाटी ओला राजमा घेतलेला आहे। तेलामध्ये आणि या मसाल्यामध्ये 1 ते 2 मिनिटे राजमा चांगले परतून घ्यायचे। थोडा वेळ हे तेलावरती परतून घेतल्यामुळे चवीला हे खूप छान लागतात। आता यामध्ये 1 ते 1.5 चमचा साठवणीचं लाल तिखट ऍड केलं। तेल सुटेपर्यंत पुन्हा हे काही सेकंद परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट ऍड केलं, चवीपुरतं मीठ घातलं। हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं, मिनिटभर पुन्हा चांगलं परतून घ्यायचं। कमी मसाला वापरून या पद्धतीने ही रस्सा भाजी बनवली ना, मुलं खूप आवडीने खातात। रस्सा भाजी बनवणार आहे त्यामुळे थोडंसं जास्त पाणी वापरलेलं आहे। झाकण ठेवून लो टू मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित शिजेपर्यंत शिजवून घ्यायचे। या वेळेमध्ये डाळ आणि दुधी सुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत। कुकरमधली वाफ पूर्णपणे गेल्यानंतर याचं झाकण काढून घेतलं। तर हे पहा, दुधी आणि सगळ्या डाळी व्यवस्थित मिक्स झालेल्या आहेत। या वरणामध्ये दुधी आहे हे समजत सुद्धा नाही। आता हे व्यवस्थित फेटून घ्यायचं, म्हणजे वरण सुद्धा चांगलं मिळून येतं। वरणाला फोडणी देण्यासाठी 2 चमचे तूप चांगलं गरम करून घेतलं। त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी घेतली। थोडीशी कढीपत्त्याची पाने घेऊन थोडा वेळ हे परतून घेतलं। आता यामध्ये वाटून घेतलेला उरलेला सगळा मसाला आणि बारीक कट करून घेतलेला टोमॅटो ऍड केला। हे सुद्धा 2 ते 3 मिनिटे चांगलं परतून घेतलं। आता यामध्ये फेटून घेतलेली डाळ सुद्धा ऍड केली। पुन्हा चांगलं मिक्स करून घेतलं। मंद आचेवरच याची उकळी काढून घ्यायची। तर राजम्याची रस्सा भाजी सुद्धा बनवून तयार आहे आणि दुधी भोपळ्याचं वरण सुद्धा बनवून तयार आहे। आता लगेचच गरमागरम चपाती बनवून घेऊयात। 15 ते 20 मिनिटे झालेली आहेत। पीठ सुद्धा चांगलं भिजलेलं आहे। नेहमी बनवते त्याप्रमाणे चपात्या सुद्धा सगळ्या बनवून घेतल्या। पीठ मळून घेतानाच यामध्ये थोडंसं तूप ऍड केलेलं आहे। तुपाऐवजी 1 चमचा तेल सुद्धा वापरू शकता आणि याचं पीठ सुद्धा 4 ते 5 मिनिटे चांगलं मळून घेतलेलं आहे। त्यामुळे चपात्या मस्त टम्म फुगतात सुद्धा आणि खूप वेळ त्या मऊ राहतात। तर गरमागरम मस्त चपात्या सुद्धा बनवून झालेल्या आहेत। सलाडसाठी थोडंसं बीट आणि गाजर लांब चिरून घेतलेलं आहे। यामध्ये अगदी थोडंसं ताजं दही ऍड केलं, थोडंसं मीठ घातलं। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं। तर अतिशय पौष्टिक दुधीचं वरण आणि राजम्याची रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे। याची सुकी भाजी हवी असेल तर पाणी थोडंसं आटवून सुद्धा घेऊ शकता। तर ही थाळी माझी मुले तर नक्कीच आवडीने खातील, तुम्ही सुद्धा बनवून पहा।